सोन्याबाई ठक्करवाड माध्यमिक विद्यालयातील 10वीतील विद्यार्थ्यांना निरोप। ब्रलोली तालुक्यातील कुंडलवाडी येथून जवळच असलेल्या हुनगुंदा येथील सोन्याबाई ठक्करवाड माध्यमिक विद्यालय येथे दि.13 फेब्रुवारी रोजी 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्मिताताई ठक्करवाड मॅडम तर प्रमुख पाहुणे म्हणून भ.प. साईनाथ महाराज हरनाळीकर, धर्माबाद येथील शिंदे कोचिंग क्लासेसचे संचालक संभाजी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते। सर्वप्रथम सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आले। प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक बी जिंकले यांनी केले। तदनंतर स्मिताताई ठक्करवाड मॅडम, भ.प. साईनाथ महाराज हरनाळीकर, संभाजी शिंदे सर या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले। 9वी व 10वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी आपापले मनोगत व्यक्त केले। यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक बी जिंकले, सहशिक्षक डी.एस. बोडके, बी.एस. गुरुडे, सौ. एम.डी. सोमवंशी, सौ. एस.डी. देगावे, यू.व्ही. भाले, एम.एन. आकुलवार, एन.जी. लोलापोट, एस.एस. म्याकलवार, आर.एम. म्याकलोड व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचलन सौ. एम.डी. सोमवंशी यांनी केले, तर आभार डी.एस. बोडके यांनी मानले। थोडीशी ताटातूट आणि जे आमच्याकडं 8, 9, 10, 3 वर्षे शिकून इथून तुम्ही जाणार आहात, जाताना थोडं असं मनाला या शाळेतून जात असताना ज्या काही मुली कालपासून मुलं जे भावना व्यक्त करत होत्या, काही जण रडत होत्या, हे तर थोडीशी ताटातूट होणारच आहे। पण निसर्गाचा नियम असा आहे की एक ना एक दिवस तुम्हाला इथून जावंच लागणार आहे। म्हणजे तुम्ही 11वी असेल, 12वी असेल, पण पुन्हा 12वीच्या पुढं पुढील शिक्षणासाठी पुढची शाळा पुढं जात राहावं लागणार आहे। तर विद्यार्थी मित्र, मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की 1ली ते 10वीपर्यंत शिक्षण स्मिता ठक्करवाड मॅडम, तसेच आमचे माजी विद्यार्थी भ.प. साईनाथ हरनाळीकर महाराज, तसे जाऊन एक ध्येय गाठायचं आहे। त्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी आपल्याला पहिली पायरी पार करावीच लागणार आहे। कारण तुमचं जे काही ध्येय आहे, कोणाला डॉक्टर, इंजिनियर काय बनायचं, त्यासाठी आपल्याला शाळेतून शिक्षण पूर्ण करून आपल्याला आपलं ध्येय गाठण्यासाठी काय आपल्याला शाळेतून जावंच लागणार आहे। म्हणजे सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये ह्या घडामोडी घडतातच। इथून शाळा तुमच्यासाठी मी 1-2 शब्द सांगते तुम्हाला। शाळेतील तुमचा औपचारिकरित्या शेवटचा दिवस, परंतु या शाळेशी तुम्ही माजी विद्यार्थी म्हणून वर्षानुवर्ष जोडले गेले आहात। तुम्ही सर्वजण यशस्वीरित्या शालेय शिक्षण पूर्ण करून आयुष्याच्या आणखी एका अध्यायाला सुरुवात करत आहात। आणि हो, खात्री सुद्धा आहे की जिथे जाल तिथे कर्तृत्वाचा ठसा तुम्ही नक्कीच उमटणार आहात। मी आवर्जून सांगेल की ज्यांच्यामुळे तुम्ही आज इथे आहात ते म्हणजे तुमचे आई वडील। त्यांचे स्मरण तुम्ही सतत असू द्या। तुमच्या स्वप्नांना बळ देण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केलाय आणि स्वतःचं आयुष्य झिजवून ते आता सुद्धा तुमच्यासाठी करत आहेत। त्यामुळे स्वतःजवळ असणाऱ्या ज्ञानाने दुर्बलांना मदत करणं आणि जिथे अंधार आहे तिथं प्रकाशाची ज्योत पेटवणं, ज्यांना दिशा नाही अशांना योग्य दिशा दाखवणं, या विधायक कामाकडे तुम्ही सगळे नक्कीच मार्गक्रमण कराल याबद्दल मला विश्वास आहे। परंतु या पुढच्या आयुष्यात तुम्हीच तुमचे निर्णय घेणार आहात। अदृश्य स्वरूपात आम्ही तुमच्या सोबत आहोत। फक्त ठेच लागल्यावर, थडपल्यावर त्यात तुम्हालाच सावरायचं आहे आणि पुन्हा एकदा रस्ता सुद्धा तुम्हालाच निवडायचा आहे। अखंड प्रवास करायचा। ही वाटचाल जरी दुर्गम असली, अडचणीची असली तरी देखील ध्येय मार्गी जाताना न घाबरता त्याला सामोरे जा। नक्कीच तुम्हाला पुढे जाण्याचा मार्ग दिसेल। तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी विशेष गुण आहेत आणि शेवटी तुम्हाला तेच सांगते की तुम्ही न घाबरता, आता तुमच्या 10वीच्या सगळ्या सरांनी तुमचं सगळं व्यवस्थित सिलेबस पार पडलेला आहे, त्यांनी पूर्ण त्यांचं काम केलेलं आहे। आता तुम्हाला काम करायचं आहे तुमचं, की जे काही आता सध्या वातावरण तुम्हाला माहित आहे, 12वीची परीक्षा चालू आहे, ऐकलं असेल ना पेपरमध्ये वगैरे काय घडामोडी यायलेत, वाचता की नाही न्यूजपेपर, किती मुलं रेस्ट्रिक्टेड झाले, किती। असं काही करू नका की त्याचं नाव आपल्या शाळेचं नाव असेल, कुठं असं शिक्षकांचं नाव असेल ते खराब होईल। आपल्याला आपल्या शाळेचं नाव काय करायचंय, काय करायचं, शाळेचं नाव मोठं करायचं की नाही। कॉपीच्या ह्याच्याने जाऊ नका। जितकं तुम्हाला अभ्यास, म्हणजे आताही वेळ गेलेली नाही, तुम्हाला तर सगळ्यांनी शिक्षकांनी व्यवस्थित पद्धतीने शिकवलेलं आहे,
तर जितकं होईल तितकं मनानं, आणि आता पासिंग सुद्धा एवढी सोपी झालेली आहे की तुम्हाला काही जास्त मेहनत करायची गरज नाही. जितका अभ्यास मनानं मार्क या, कॉपीच्या हारी जाऊ नका, कुठेही आपल्या शाळेचं नाव येईल असं काम करू नका, शाळेचं नाव मोठं करा. आणि त्याच्यामध्ये महाराजांनी सांगितलं होतं की तुम्ही खूप नशीबवान आहात की बाबा ह्या सुनबाई आहात. आणि मी स्वतःला खरंच खूप नशीबवान समजते, कारण माझं लग्नाचं तेव्हा एम.एड झालं होतं. एम.एड झाल्यानंतर मला पुढे शिकायचं होतं, पण एम.एड केल्यानंतर मला शिकायचं आहे. मग मी आता एम.एड झालं, लग्न झाल्यावर मी इथं सांगितलं की मला ह्याच्यानंतर पुढे शिकायचंच आहे अजून. तर मला घरच्यांनी, माझे सासरेसुद्धा लक्ष्मणराव ठक्करवाड साहेबांनी आणि माझे मिस्टर अरविंद ठक्करवाड यांनी मला आत्तासुद्धा सपोर्ट करतात की तुला शिकायचं आहे ना, तू शिक. कधीच त्यांनी मला आतापर्यंत कधीही माझ्या कोणत्याच अडचणीमध्ये त्यांनी हे केलेलं नाही. मला प्रत्येक वेळेस सपोर्ट. एम.एची एक्झाम देताना तर माझे सासरेसुद्धा माझ्यासोबत आलेले आहेत परीक्षेच्या वेळेस. आणि आताही माझी PhD चालू आहे विद्यापीठामध्ये, म्हणजे माझं अजूनही शिक्षण चालूच आहे. मी माझ्यात जिद्द आहे की मला PhD करायची आहे, मला डॉक्टरेट पदवी घेऊनच मी माझं शिक्षण संपवते, ही मी जिद्द मनात ठेवली. म्हणजे तुम्ही तसं करू शकता. आपण आपल्याला जर जिद्द राहिली की आपण इतकं एवढंच की कुठेही गेल्यावर जे सगळ्यांनी तुम्हाला सांगितलं, खूप छान पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे की बाबा संगत गुण महत्त्वाची आहे. आता इथं तुम्हाला जे तुम्ही ह्याच्या वातावरणामध्ये आहे शाळेच्या, तसं बाहेरचं वातावरण नसतं कॉलेजमध्ये. खूप आपल्याला फक्त सतत काही जरी करत असतात तर समोर आपल्या डोळ्यासमोर आपल्या आईवडिलांना आठवा. आई वडील आपल्यासाठी काय करत आहेत, किती कष्ट करत आहेत, आणि त्याची जाणीव ठेवायची पहिल्यांदा. आणि त्याच्यानंतरच पुढचं पाऊल. म्हणजे त्यांनी जे काही कष्ट, त्यांच्या कष्टाचं काहीतरी मेहनतीचं फळ असू द्या, ते तुम्हालाच बघतात. जे काही त्यांनी तुमच्यासाठी कष्ट करत, तुमच्यासाठी करत आहे, लेकरांसाठी करत आहे, की त्यांना वाटते की माझा मुलगा असो, माझी मुलगी असो, स्वतःच्या पायावर उभा टाकली पाहिजे. वाटते की नाही सगळ्यांच्या आईवडिलांना. आणि मग तशा पद्धतीने आपण अभ्यास करायचा. पुढे जाण्याची पूर्ण जिद्द, तीव्रता तुम्हाला निर्माण होणार नाही, हे सुद्धा तितकंच खरं आहे. आणि तुम्हाला सगळ्यात मेन म्हणजे 10वीच्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना शुभेच्छा. आणि मी जे तुम्हाला सांगायला आहे, तुमचे शिक्षक लोकांनी तर सगळ्यांनी खूप छान पद्धतीनं तुम्हाला शिकवलेलं आहे, त्यांनाही लक्षात घ्या आणि तुम्ही काहीतरी करून दाखवा. शाळेचं नाव लौकिक करा, आईवडिलांचं नाव मोठे करा. आता जास्त वेळ तुमचा घेत नाही, एवढे बोलून माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.